नरेंद्रजी वाघमारे आहे का? हां ओके, एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा ना दादा. बॉलिंग आहे त्याची ते नाही तू आता वेगळं लिस्ट चालते बॉलिंग हो तर चंचल वंजारी हे घ्या ना. आणि उपकॅप्टन राहुल पंचभाई. सामना सुरू करायचा. 3, 2, 1 स्टार्ट. अगदी अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू सन्मान करण्यास प्रवृत्त केलं 72 नंबरचं टी शर्ट परिधान केलेल्या फलंदाजाला. निर्धाव चेंडू, या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही. दोन्ही संघाच्या माहिती करता हा सामना 7 षटकांचा राहणार आहे. मोठा फटकार, चेंडू हवेत, निश्चितच मोठा आहे कशी यात शंका नाही. पंचांचा इशारा येणे बाकी आमच्याकडे. काय दिलं? 6 धावा. षटकार घोषित केलेला आहे आजच्या या सामन्याचे पंच राहुल सर यांनी. मोठा फटकार, चेंडू पुन्हा एकदा हवेत आणि झेल पॉइंटला. पहिला फटका षटकारांनी खातं उघडलेलं होतं. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कृपया मंचाकडे येतील. दोन्ही संघाच्या माहिती करता ज्या आयोजकांकडून सूचना आलेल्या आहेत, दोन्ही हा सामना 8 षटकाचा राहील. दोन्ही संघाच्या कर्णधाराकरता हा 7 षटकाचा राहील. आयोजकांच्या वतीने मी विनंती करतोय की आपले अतिरिक्त खेळाडू बॅटची कडकी, चेंडू सुंदरसा फटकार मिड विकेटच्या दिशेने जातोय. बघावं लागेल कोण जिंकेल या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा राहुल सरांचा चौकार असल्याचा. 7 षटकांचा राहील सामना. पंच लक्षात घ्या, आजच्या या सामन्याचे पंच आणि दोन्ही कर्णधार, हा सामना 7 षटकाचा राहील. किती बॅक करायला लागते अंडू बॅटची कडकी, चेंडू जातोय गलीच्या दिशेने. या ठिकाणी क्षेत्ररक्षण एक धाव. अजून गेलं. कुठून आणावं लागतं याला? लिंक पाठवली आहे का? नाही. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतो या ठिकाणी गोलंदाज, ज्याचं नाव आहे नरेंद्र वाघमारे आणि फलंदाजीसाठी आलेला आहे.
नाही. षटक संपलेला आहे. मी का म्हटलं याचं कसं करायचं आता मॅच थांबून द्या 1 मिनिट मॅच थांबून द्याल पंच. कारण काय इथं 8 ओव्हरचा मॅच आहे नेट रनचा फरक पडेल ना 7 ओव्हरचा कर नाही तर मग 7 ओव्हरचा कसा होईल त्याच्यात पूर्ण सुरुवातीपासून लागते कॅन्सल मॅच करून पूर्ण कॅन्सल मॅच मार कॅन्सल करणं मॅच डबलची बॅट मी इकडे ते पहिले हे करून ठेवा. 0-6 हा 0-6 विकेट 4-1-0 एक ओव्हर कंटिन्यू चालू दे ओव्हर तू ते पर्यंत हे करा मॅच चालू द्या कंटिन्यू चालू दे पाहिजे आता ते मॅच कशी चालू देईन त्याच्यात ते येते ना अपडेट येते ना चालू याच्यात कॅन्सल करून टाकू ना मग अरे थांब ना त्यामुळे थोडंसं या ठिकाणी व्यत्यय. एक षटकांचा खेळ संपलेला या ठिकाणी 11 धावा फळ्यावरती लागलेल्या 1 गडी बाद. पहिल्या चेंडूवर डॉट एक मिनिट थांबाल. एक मिनिट सर. नाही लास्ट बॉलवर 1 रन बरोबर आहे. हो. पहिला 0 दुसरा 6. बॉलर्स नेम अचूक टप्प्यावर सडलेला चेंडू पुन्हा एकदा गलीच्या दिशेने 12 धावा पड्यावरती आलेला आहे. गोलंदाजाची निश्चितच प्रशंसनीय गोलंदाजी.
पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, निश्चितच धाव नाही, 2 निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी होताना दिसतोय या ठिकाणी भारत पटेल यांच्याकडून. यावेळी पॉईंटच्या दिशेने चेंडू हवेत, मात्र या ठिकाणी झेल घ्यायला पाहिजे होता. याला परिवर्तन करावं लागेल झेलमध्ये. प्रयत्न पूर्ण केलेला होता, मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क होऊन सुद्धा हा झेल पकडता आला नाही पॉईंट शॉर्ट पॉईंटला. उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न, पुन्हा निर्धाव चेंडू. 13 धावा. पुन्हा एकदा फटकार हाणलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. 14 धावा. हा, 2 षटकांचा खेळ पूर्ण. 14 धावा, 1 गडी बाद. जल्दी कर रे, करना है ओ पाजी तो देखो जरा. अरे पूरा तूने अपडेट कर दिया अंडू. अचूक टप्प्यावर एसटी भेदी सोडलेला हा चेंडू. निश्चितच या चेंडूवर धाव मिळालेली नाही. 14 धावा. हा चेंडू अंगावर आदळला. पुन्हा एक या ठिकाणी मात्र चोरटी धाव प्राप्त केली. धावसंख्या वाढून होतीये 15 धावा. शेर शिवाजी या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. पंचांचा इशारा, वाईट असल्याचा. उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू निश्चितच वाईट राहील. या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. वाईट दिलेला आहे. तिसरे पंच. धावा.
गोलंदाजी करतोय राहुल. फिरकी गोलंदाज अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू निश्चितच धाव प्राप्त होणार नाही. 16 धावा धावसंख्या. तिसरं षटक प्रगतीवर असताना दोन गडी बाद 16 धावा. यश राऊत आणि लादिन क्रिकेट अशी ही मधल्या फळीतील फलंदाजांची जोडी बघावं लागेल. आपल्या संघाला कूटवर घेऊन जातात. 7 षटकाचा सामना. पुढे सरसावून मारलेला फटकार जातो आहे वाईड मिड ऑनला. 2 क्षेत्ररक्षक याचा पाठलाग करतात. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकच धाव. 17 धावा फळ्यावरती लागलेल्या. यश राऊत यांनी स्वतःचं खातं उघडलेलं या ठिकाणी. त्यांचे सहकारी लादिन क्रिकेट 7 चेंडू 7 धावा 1 चौकाराच्या मदतीने गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा राहुल पंचा. फिरकी गोलंदाज अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू वळण घेणारा चेंडू होता. समजू शकले नाही फलंदाज आणि सुरेख गोलंदाजी केलेली आतापर्यंत राहुल पंचा यांनी. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा दिल्या आणि महत्वपूर्ण फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. पुन्हा एकदा यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंच आजच्या सामन्याचे राहुल सर यांनी याला अवांतर वाईट मध्ये घोषित केलं. दुसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू राहुल. सुंदर असा फटकार मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू येतोय. एक धाव निश्चितच प्राप्त होईल यात शंका नाही. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 19 धावा 2 गडी बाद. तसं पाहिल्यास 6.33च्या सरासरीने हा संघ धावा एकत्रित करतोय. ज्याचं नाव आहे शेर शिवाजी. पहिल्या षटकामध्ये 11 धावांचा पाऊस पाडलेला होता. त्यानंतर मात्र गोलंदाज या ठिकाणी दादागिरी गाजवत आहेत आणि वचक निर्माण केला. अचूक टप्प्यावर इच्छून गोलंदाजी करतायत आणि अक्षरशः बांधून ठेवलाय फलंदाजांना. आणि या दरम्यान दुसरा झटका सुद्धा लागलेला होता. आता बघावं लागेल या ठिकाणी तिसरं षटक कोण घेऊन येतोय. राहुल पंच यांची प्रशंसा करावी लागेल आणि भारत पटेल यांची सुद्धा प्रशंसा करावी लागेल. राहुल यांनी एका षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्या आणि एका फलंदाजाला बाद केलं. भारत यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या. याचंच औचित्य साधून कर्णधारांनी पुन्हा त्यांच्या खांद्यावरती भरोसा सोडवलेला. म्हणूनच त्यांना दुसरं षटक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आवाज दिए रहते तो भी उठा लेता था. समीर मोठा फटकार निश्चितच मोठा या शंका नाही. आणि षटकार पंचांचे दोन्ही हात सूर्याकडे याचा अर्थ हा षटकार घोषित केलेला आहे आणि धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि करायलाही पाहिजे. केवळ 7 षटकाचा सामना आहे. किमान 70 धावांच्या आसपास पोहोचावं लागेल असं शेर शिवाजी विचार करत असेल आणि YSW विचार करत असेल की कसं 40 धावांच्या 45 धावांच्या आसपास थांबवता येईल.
कनेक्टेड फॉर लग गया ना पहले लग गया था पहिल्या चेंडूवर प्रहार केलेला समीर मदारे पहिल्या चेंडूवर षटकार भारत पटेल यांच्या पहिल्या चेंडूवर प्रहार केला पुन्हा एकदा अगदी बुळा सोडलेला चेंडू हवेत होता मात्र एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा या ठिकाणी एकत्रित केल्या दोन्ही फलंदाजांनी आणि धावांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न करतोय समीर मडारे पुन्हा एकदा भारतचा चेंडू बॅटची कळा घेत तिथेच थांबला या चेंडूवर धाव मात्र निश्चितच प्राप्त झालेली नाही 27 धावा 2 गडी बाद चौथं षटक प्रगतीवर असताना आणि मध्यंतरावर हा सामना आलेला आहे 27 धावा फळ्यावरती लागलेला आहे बरोबर 3 षटक 3 चेंडू झालेले मोठा फटकार आणि निश्चितच मोठा असेल पंचांचे दोन्ही हात पुन्हा एकदा आकाशाकडे याचाच अर्थ षटकार आजच्या या सामन्याचे पंच सन्माननीय राहुल सर पुन्हा एकदा मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न यावेळी मात्र चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू 33 धावा फळ्यावरती लागलेला आहे प्रशंसा करावी लागेल समीर यांची केवळ 5 चेंडूचा सामना करत 14 धावा 2 षटकाराच्या मदतीने खेचल्या आहेत आणि यश पुन्हा एकदा मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी 2 मोठे फटकार आले होते 4 षटकांचा खेळ पूर्ण 33 धावा 2 गडी बाद षटक संपलेला आहे ओव्हरची समाप्ती प्रशंसा करावी लागेल या ठिकाणी समीर यांची भारत पटेल यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या होत्या भारत पटेल यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 14 धावांचा पाऊस समीर यांनी त्यांच्या षटकामध्ये पाडला एकंदरीत या ठिकाणी 33 धावा फळ्यावरती लागलेल्या 2 गडी बाद 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे शिवाजी आणि ब्रदर्स यानंतरचा होणारा सामना ब्रदर्स 11 विरुद्ध शेर शिवाजी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे आपापली 11 खेळाडूंची यादी घेऊन ब्रदर्स 11 या संघाने 11 खेळाडूंची यादी ताबडतोब आमच्या समालोचन कक्षामध्ये पोहोचावी मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने सुंदर असं क्षेत्ररक्षण एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी पूर्ण झाला 2 नंबरचा टी शर्ट परिधान केलेला हा खेळाडू समीर शर्मा गोलंदाजी करतोय त्यांचा सामना करणार यावेळी यश आणि या ठिकाणी बघितलं छोटे मिया तो छोटे मिया मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू जातो वाईड मिड ऑनला एकच धाव बडी मिया तो बडी मिया छोटे मिया सुभान अल्लाह अशा टाईपचं चित्र या ठिकाणी दिसत आहेत ज्यावेळी समीर तडाखेबंद फलंदाजी करतोय अशा क्षणी यश सुद्धा आपले हात थोडेसे खोलताना दिसत आहेत या ठिकाणी
36 धावा फळ्यावरती लागलेला आहे. 5वं षटक प्रगतीवर आहे. 8.31च्या सरासरीने. समीर विरुद्ध समीर. चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय, चकमा देऊन जातोय सीमारेषेच्या दिशेने. 2 षटक याचा पाठलाग करतात. बघावं लागेल किती धावा घेतात आणि या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. चेंडू हवेत होता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लांब होते आणि चेंडू जमिनीला स्पर्श होता, वळण घेतला आणि चकमा देऊन फलंदाज क्षेत्ररक्षकाला थोडा दूर गेला. याच परिवर्तन एका धावेचं 2 धावेमध्ये केलं फलंदाजांनी. 48 धावा. मोठा फटकार निश्चितच मोठा एक असेल. मिड विकेटच्या वरून षटकार. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. 44 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि करायला पाहिजे याचं प्रशंसा करावी लागेल. समीर 8 चेंडूमध्ये 3 षटकार 22 धावा. समीर विरुद्ध समीर असं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय. समीर शर्मा गोलंदाजी करतोय आणि समीर अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी म्हणता येईल. चकमा दिला यावेळेस फलंदाजाला. समीर मडारे. समीर मदारे फलंदाजी. खराब चेंडू. तेवढा सुंदर असा फटकार. पंचांचा इशारा नो बॉल आलेला आहे. दोन्ही पंचांनी नो दिलेला आहे आणि हा चौकार सुद्धा झालेला आहे. धावांचा पाऊस. 5 धावा या चेंडूवर आलेल्या आहे आणि पंचांनी इशारा केलेला आहे राहुल सरांनी की हा फ्री हिट राहील. 49 धावा फळ्यावरती लागलेला आहे. 5व्या षटकाचा अखेरचा चेंडू होता. खराब चेंडू म्हणावा लागेल समीर शर्मा यांचा आणि समीर मदारे यांनी स्वागत केलं या चेंडूचं. 10 चेंडू 26 धावा, 1 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने. बॅटची कडा घेत चेंडू अचूक टप्प्यावर पुन्हा एकदा या ठिकाणी 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 49 धावा, 2 गडी बाद. नो बॉल दिलेला होता पंचांनी पण त्याचा फारसा असा फायदा उचलता आलेला नाही. फलंदाज 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 49 धावा, 2 गडी बाद आणि केवळ 2 षटकांचा खेळ शिल्लक आता या ठिकाणी. पाण्याचा अवकाश या ठिकाणी घेताना पाच षटकांचा खेळ पूर्ण. 49 धावा, 2 गडी बाद. अतिशय चुरशीचा हा सामना होताना दिसतोय. केवळ 13 चेंडूमध्ये 30 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये झाली आणि यश राऊत यांच्या केवळ 4 धावा या भागीदारीमध्ये. राहुल पंचा यांचा अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. एक पाऊल पुढे घेऊन मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न होता मात्र साप फळी खाली येऊ दिलेली नाही. प्रशंसा करावी लागेल राहुल यांची. निर्धाव चेंडू. अचूक टप्प्यावर या ठिकाणी मात्र वाईट दिलेल्या पंचांनी शरीरापासून लांब ठेवण्याच्या प्रयत्नात आणि 50 धावा या ठिकाणी शेर शिवाजी या संघाच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहे. अखेरच्या 11 चेंडूंचा खेळ शिल्लक.
पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी यष्टीचित करण्याचा प्रयत्न सुद्धा होता. धावसंख्या थांबलेली ती 50 धावांवर. गोलंदाजी राहुल पंचा विरुद्ध यश राऊत. मोठा फटकार घेण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थिती, एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, बघावं लागेल. या ठिकाणी जोर चेंडू येतो यष्टीरक्षकाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा एकत्रित केल्या. 52 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. या नंतर केवळ 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावांची मजल मारू शकतो शेर शिवाजी बघावं लागेल. चित्र तर दिसतं या ठिकाणी जवळपास 65च्या आसपास. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, मात्र शॉर्ट सिरी मिड ऑन वर क्षेत्ररक्षक. एकच धाव प्राप्त होईल. 53 धावा, 2 गडी बाद. अखेरच्या 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि समीर किल्ला लढवतोय. 11 चेंडू 26 धावा. राहुल पंचा विरुद्ध समीर. अलगद सोडलेला चेंडू नो दिलेला आहे पंचांनी. नो बॉल. नो बॉल आहे आणि त्याच्यावर फ्री हिट दिलेला आहे पंचांनी. 54 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. फ्री हिट राहील. अचूक टप्प्यावर गोलंदाजी म्हणावं लागेल, कारण फ्री हिट होता, त्याचा काही फायदा उचलता आलेला नाही. अखेरच्या 7 चेंडूचा खेळ शिल्लक. 6व्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय राहुल विरुद्ध समीर. बॅटची गळा घेत चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने अलगद उचलून धरला. या ठिकाणी 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 55 धावा फळ्यावरती लागलेल्या, 2 गडी बाद. शेवटचा ओव्हर बघावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये किती धावांचा पाऊस पाडू शकतात या ठिकाणी. बैटिंग पकड़ लो पहले, जान दो. बैट पकड़ लेना. हाँ योगी अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, त्याहीपेक्षा सुरेख असा फटकार निश्चितच मोठा एक असेल. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे, षटकार आणि या ठिकाणी 61 धावा फळ्यावरती लागलेला आहे. बॉल मागत आहे. धावा फळ्यावरती. 15 चेंडू 33 धावा. समीर, नरेंद्र विरुद्ध समीर. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल एका षटकारानंतर. धाव संख्या स्थिरावलेली ती 61 धावांवर. अखेरच्या 4 चेंडूंमध्ये किती धावांचा पाऊस पडू शकते बघावं लागेल या ठिकाणी.
नरेंद्र विरुद्ध समीर असं युद्ध द्वंद्व या क्रीडांगणावर आपणास पाहावयास मिळेल. मोठा फटका चेंडू येतोय आमच्या दिशेने स्क्वेअर लेगला मारलेला फटकार. या ठिकाणी 18 नंबरचं टी शर्ट परिधान केलेल्या खेळाडूंनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं, ज्यांचं नाव जय आहे. एकच धाव प्राप्त होईल. 62 धावा फळ्यावरती लागलेल्या शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता मात्र योगी विरुद्ध नरेंद्र. नरेंद्र गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यात सोडलेला चेंडू, त्याहीपेक्षा सुंदर असा फटकार आणि पंचांचा इशारा येतोय 6 धावांचा, म्हणजेच या ठिकाणी षटकार आणि चेंडू मागतात. तो बाहेर गेला. मला नाही दिसला बॉल कुठं. कोणचे जुने बॉल कुठं आहे? जुने बॉल तर एकी नाही घेतले ना. काय नाही, काही ढंगाचा विषय नाही. मी नाही राहत बा पुढच्या वर्षी. च्या वतीने अविनाश भाऊ या ठिकाणी चेंडू आणायला गेले आहे. निश्चितच ते चेंडू आणतील अशी आयोजकांना अपेक्षा आहे. 68 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. वाढू दे.
मोठा फटकार स्क्वेअर लेगच्या वरून षटकार चेंडूवर लक्ष ठेवा आणि या ठिकाणी 74 धावा धावांचा पाऊस योगी योगी आणि योगी दोन चेंडूमध्ये दोन उत्तुंग फटकार आपल्या भात्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करत एक सरळ गोलंदाजांच्या वरून टोलावलेला स्ट्रेटला मारलेला फटकार आणि यानंतर मात्र आडव्या फळीने मारलेला स्क्वेअर लेगच्या वरून दुसरा षटकार 74 धावा मजबूत स्थितीकडे जाताना दिसतंय या ठिकाणी शेर शिवाजी पुन्हा मोठा फटकार आणि निश्चितच मोठा एक असेल पंचांचा हात आकाशाकडे षटकार षटकारांची हॅट्रिक 80 धावा 7 षटकांचा खेळ पूर्ण 80 धावा 2 चेंडू 18 धावा योगी नाबाद आणि समीर मदारे 17 चेंडू 34 धावा 4 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने फलंदाज पाठवा शेर शिवाजी विरुद्ध YSW या दोन संघादरम्यान हा होणारा सामना अतिशय असा चुरशीचा सामना
ब्रदर्स 11 या संघाची 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचलेली आहे. लवकरात लवकर ती यादी पोहोचवावी. काही खेळाडूंची नावं शिल्लक आहेत आणि हा सामना संपल्यानंतर लगेचच नाणेफेकीचा कौल घेतला जाईल पंचांच्या उपस्थितीमध्ये मंचांच्या पुढे. बंद आहे का पाईप? सामना सुरू करावा. पंच आघाडीची फलंदाजांची जोडी वंजारी आणि राहुल पंचा या ठिकाणी आलेले आहेत. राहुल पंचा हे अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये आपली जबाबदारी भूमिका पार पाडतात आणि आता फलंदाजीसाठी आलेले. गोलंदाजीचा भार या ठिकाणी सांभाळला येतो युगल यांनी. युगल खंडाईत गोलंदाजी करताना या ठिकाणी दिसेल आपल्याला अवघ्या काही क्षणामध्ये. चंचल यांनी आघाडीची धुरा सांभाळलेली. हो, पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करावा. आजच्या या सामन्याचे पंच राहुल सर आणि त्यांच्या सहकारीला त्यांचे यश सर सामना सुरू करतील. आघाडीचा गोलंदाज युगल विरुद्ध चंचल असं युद्ध पाहायला मिळेल. उलट्या हाताने फटकार मारण्याचा प्रयत्न. बॅटची कळा जरूर घेतली होती मात्र धाव मिळालेली नाही. प्रशंसा करावी लागेल युगल यांची. युगल खंडाईत राहुल पंच यांना दोन्ही चेंडू निर्धाव काढले. खराब चेंडू यष्टीच्या मागे जाताना सीमारेषेकडे. पंचांचा इशारा. चौकार असल्याचा 4 धावांनी खातं उघडलेलं आहे. राहुल पंच यांचं स्वागत करताना त्यांचे सहकारी मित्र त्यांच्या तंबूतून टाळ्या वाजून त्यांचं स्वागत. चौकारांनी खातं उघडलं. माहिती आहे धावांचा पाठलाग करावा लागेल. आता उर्वरित 39 चेंडूंमध्ये 77 धावा काढायच्या. मोठा फटकार पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो. सीमारेषेच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक अटला करतात. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी निश्चितच आपल्या संघ करतात. 2 धावा या ठिकाणी वाचवलेल्या. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं या ठिकाणी.
मी विनंती करतो दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी या ठिकाणी यावं, जेणेकरून कोणत्या खेळाडूकडे चेंडू गेला ते आम्हाला माहीत पडेल आणि आम्हाला समालोचन करता येईल. मोठा फटकार, चेंडू हवेत, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाही या ठिकाणी. एक धाव. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न होता, जोवर चेंडू येतोय गोलंदाजाकडे. या मधल्या कालावधीमध्ये दोन्ही फलंदाजांनी 2 धावा गोळा केल्या. 5 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. पहिलं षटक प्रगतीवर आहे आणि 5ही धावा ह्या राहुल पंचा यांच्या फळीमधून निघालेल्या. 5 चेंडूचा सामना करत 8 धावा. पहिल्या षटकाचा अखेरचा मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या मागे, त्याचा पाठलाग करतो क्षेत्ररक्षक. 1 धाव आणि बघावं लागेल या ठिकाणी पंचांचा इशारा चौकार असल्याचा. पुन्हा एकदा या ठिकाणी 12 धावा पहिल्या षटकामध्ये आणि 12ही धावा राहुल पंचा यांच्या आहे. संपूर्ण या सामन्याचे सूत्र आपल्या हातामध्ये घेताना दिसतोय. माहिती आहे धावांचा डोंगर या ठिकाणी 80 धावांचा डोंगर उभा केलेला प्रतिस्पर्ध विरोधी संघाने, शेर शिवाजी या संघाने. आणि 80 धावांचा पाठलाग करायचा असेल तर तडाखेबंद फलंदाजी करावीच लागेल. हा मानस घेऊन हे दोन्ही आघाडीचे फलंदाज राहुल आणि चंचल आघाडीला आलेत आणि या पहिल्या षटकातील 6 चेंडू स्वतः राहुल पंचा यांनी खेळून काढले. 6 चेंडूमध्ये 12 धावा 2 चौकाराच्या मदतीने. युगल यांचं महागडं षटक म्हणावयास हरकत नाही. YSW या संघाचा आघाडीचे खेळाडू जी गती आवश्यक पाहिजे त्या गतीने सध्या फलंदाजी करताना दिसत आहेत. आता समीकरण 36 चेंडू 69 धावा असं आलेलं. 36 चेंडू 69 धावा आणि आता यावेळी मात्र चंचल यांच्या खांद्यावर फलंदाजीची धुरा. डावखोरे फलंदाज होते आतापर्यंत राहुल पंचा. सूरज चव्हाण यांचा अलगा सोडलेला चेंडू अगदी बुळात आणि त्याला खराब फटकार मारण्यास प्रवृत्त केलं. चंचल वंजारी यांना फारसं काही करू शकले नाही. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केलेली राहुल चव्हाण यांनी अचूक टप्प्यावर अगदी यष्टीवेधी चेंडू टाकला आणि बेजबाबदार फटका मारण्यास भाग पडलं. शॉर्ट सिली मिड ऑफवर हा चेंडू अडवला गेला. पहिला झटका कर्णधार स्वतः जाताना अभि डोके. चंचल झाला कुठं आउट झाला. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, कव्हरच्या दिशेने मारलेला फटका अभि डोके यांनी. चंचल वंजारी माघारी पोहोचले. राहुल पंचा कर्णधार आणि उपकर्णधार अशी जोडी आघाडीची. आणि या ठिकाणी बाद दिलेला आहे. या ठिकाणी सामन्यावर पकड मजबूत करताना दिसत आहेत या ठिकाणी शेर शिवाजी हा संघ आणि YSW थोडासा अडचणीत सापडलेला दिसतोय. एक फलंदाजानंतर हा दुसरा फलंदाज सुद्धा परत जाताना दिसतोय. आता मात्र नवीन फलंदाज आलेले भरत.
फेकलं तर अज्यात आला अबे मॉडेल बनली ना ते मॉडेल बन गई ना बीमार हो गई पूरी मॉडेल नाही बनली बनने की जब भी बनली काल कोणता तरी मेकअप आर्टिस्ट तिचा हे केला तो लेके गया उसको बुलाया वो घर पे गई ना कुंभ अबे ये लोकांना किती परेशान केलं तिले परेशान बीमार पडून गेले ते तिथे नजर अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू प्रशंसा करावी लागेल. अब्बी डोके विकेट कीपर होते आपल्या संघाचे. खातही उघडू दिलेलं नाही. आता मात्र भारत पटेल आणि राहुल पंचा आघाडीचे फलंदाज राहुल पटेल आणि मधल्या फळीतील फलंदाज राहुल पंचा. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतोय सूरज चव्हाण. प्रशंसा करावी लागेल. संजू चव्हाण. संजू यांनी केवळ यस तुझे भी असं फेकायचे आहे संजू चव्हाण आतापर्यंत 5 चेंडू सोडले, एकही धाव दिलेली नाही आणि 2 महत्वपूर्ण फलंदाजांना बाद केलेलं. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी धाव घेण्याचा मानस होता परंतु या ठिकाणी नकार दिला आणि प्रशंसा करावी लागेल. निर्धाव षटक. पहिल्या षटकामध्ये एकही धाव दिलेली नाही, 2 गडी बाद. संजू छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस या नावाने असंच नाही ओळखले जात संजू यांना, कारण पहिल्या षटकामध्ये एकही धाव दिलेली नाही आणि 2 फलंदाजांना बाद केलं. छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आणि आपल्या नावास्वरूप गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज. बीच में लेना इकडून बॅटिंग कर नाही कर. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी. निर्धाव चेंडू. केतन गोलंदाजी करतो. केतनचा सामना करतोय राहुल पंचा, आघाडीचा फलंदाज, जो की 6 चेंडूमध्ये 12 धावा 2 चौकाराच्या मदतीने. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. बॅटची खेळा घेत चेंडू जातोय फायनल लेगच्या दिशेने. 2 षटक याचा पाठलाग करतायत. एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. जोर चेंडू यष्टीरक्षकाकडे येतो. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या सगळं करता 2 धावा एकत्रित केल्या. धावसंख्या वाढून झालेली आहे 14 धावा, 2 गडी बाद. दोन षटकांचं तिसरं षटक प्रगतीवर असताना या ठिकाणी धावा झालेल्या 14 धावा. संजू गेला. चल यश, रोशन आपली तिकडे बस. चल. मी नाही येत.
तिकडे बसू तिकडे जाऊ नको त्यानंतर जाऊ पैसे देते रवी भाऊ ये कोणा आणून दिलं आला तो आला का बाहेरचा बॉल मग हात जमा करून घ्या. फटकार मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. मार चेंडू एसटीवर मारला मात्र या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल बघावं लागेल. या ठिकाणी पंचांकडे दाद मागतायत आणि तिसऱ्या पंचांकडे हा रेफर केलेला आहे. तिसऱ्या पंचांची भूमिका या ठिकाणी आयोजक मंडळी या ठिकाणी पार पाडतायत बघावं लागेल. अतिशय सुंदर असं खेळाचं प्रदर्शन या चेंडूवर पाहायला मिळालं. आधी अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू धाव घेण्याचा मानस होता. थोडेसे फलंदाज पुढे सरसावले होते. नकार दिला. परत जाताना त्यावर फेकी केली होती. विरुद्ध दिशेने उभे असलेल्या एसटीवर चेंडूने लागता सरळ गेला. त्यानंतर मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि चेंडू यष्टीरक्षकाकडे आला आणि या ठिकाणी धावचित करण्याचा प्रयत्न केला. बघावं लागेल या ठिकाणी पंचांचा निर्णय काय येतो कारण तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पोहोचलेला आहे. उसमें लगाया ना बैट आगे तिसऱ्या पंचांची जबाबदारी स्वीकारताना या ठिकाणी आयोजक मंडळी याला नहीं चल रहा है क्या हाँ यहाँ से हल्का हल्का पीछे कर सामने आ गया 50-50 बैट्समैन पे जाएगा नॉट आउट ठीक है एक बॉलर का एक्शन बता एक बार और देख लो भैया बैक साइड वाले कैमरे से. जो 50-50 ना भैया तो बैट्समैन के स्पीड जाएगा ना दिख नहीं रहा ना बॉलर हाँ ये भैया लास्ट ठीक है चालू करो क्या है नो डाउट जालिंदर आणला तो बॉल पंचांचा इशारा येतोय लेग बाईज आणि नाबाद दिलेला होता या आधीचा हा निर्णय. आता मात्र समीकरण 26 चेंडू 10.5 असं झालेलं. YSW यांच्या दिशेने विचार केल्यास अवघड होत चाललेलं आव्हान प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतायत राहुल पंच अजूनही. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न चेंडू जातोय लॉंग ऑनला. एकच धाव प्राप्त होईल आणि ही एक रणनीती म्हणावं लागेल आणि करावंही लागेल. ज्यावेळेस राहुल पंचा हा एक आघाडीला आलेला फलंदाज केवळ 10 चेंडू 20 धावांवर 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने खेळतोय
तर भारत यांची जबाबदारी राहील की एक धाव काढून त्यांना फलंदाजी द्यावी आणि अतिशय योग्य अशा दिशेने या ठिकाणी निर्णय घेताना दिसत आहेत भारत. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत चेंडू जातोय फाईन लेगला, शॉर्ट फाईन लेगला. एक धाव. पंचांचा लेग बाईचा इशारा. आजच्या या सामन्याचे पंच राहुल सर आणि त्यांच्या मदतीला यश सर, दोन्ही नागपूरवरून बिलॉंग करतात. अतिशय तटस्थ असे पंच. 23 धावा, 3 षटकांचा खेळ पूर्ण. ओव्हर झाला. 3 षटक, 23 धावा, 2 गडी बाद. आता मात्र 24 चेंडू आणि 58 धावा असं समीकरण आलेलं. थोडसा 24 चेंडू मध्ये 58 धावा. YSW या संघाला विजय होण्याकरता YSW 11. 23 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 2 षटकांचा खेळ, 3 षटकांचा खेळ पूर्ण, 2 गडी बाद. भारत खेळतो 4 चेंडू 1 धावांवर. राहुल खेळतो 11 चेंडू 20 धावा, 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने. चेंडू हवेत आणि झेल. तिसरा झटका. एक अडथळा दिसत होता राहुल पंचाच्या स्वरूपामध्ये, त्याला बाद केलं आणि अडथळा दूर केला. प्रशंसा करावी लागेल गोलंदाज आकाश यांची. पहिल्या चेंडूवर पहिली सफलता प्राप्त केली. अचूक टप्प्यावर चेंडू सोडला. ब्रदर 11 विरुद्ध शेर शिवाजी. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा संपर्क होऊ शकला नाही. खेळपट्टीवरच चेंडू रेंगाळत राहिला. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 1 धाव गोळा केलेली आणि आता या ठिकाणी भारत खेळतो 4 चेंडू 1 धावांवर आणि समीर शर्मा यांनी खातं उघडलेलं 1 चेंडू 1 धावांवर. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, निश्चितच मोठा एक असेल. पंचांचा इशारा, चौकार असल्याचा. 28 धावा, 3 गडी बाद. चौथं षटक प्रगतीवर. आता मात्र 21 चेंडू 53 धावा असं समीकरण आलेलं. भारत पडेल 5 चेंडू 5 धावा 1 चौकाराच्या मदतीने. 21 चेंडू 53 धावा. तंतोतंत हा सामना मध्यावर आलेला आहे, मध्यंतरावर आलेला आहे. 3 षटक आणि 3 चेंडू झालेले आहे. 28 धावा फड्यावरती लागलेल्या आहे आणि एवढ्याच चेंडूमध्ये आता मात्र 53 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या मागे. 1 धाव निश्चितच प्राप्त होईल. 29 धावा. चौथ्या षटकाचे अखेरचे 2 चेंडू बाकी. 3 गडी बाद. 29 धावा फड्यावरती लागलेल्या आहे. आता बघावं लागेल समीर विरुद्ध आकाश या दरम्यान होताना हे युद्ध. आकाश गोलंदाजी करतोय आणि समीर फलंदाजी करतोय.
फारस असं या ठिकाणी बघावं लागेल. छोटी धाव प्राप्त केलेली आहे आणि फेकी केली होती ती यष्टीवर. विरुद्ध दिशेने असलेल्या फलंदाजांच्या बाजूने मात्र कुठलाही धोका नाही. 30 धावा फळ्यावरती लागलेल्या आहेत. चौथ्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय आकाश आणि सामना करणार यावेळी भरत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डाव्या एचडीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी याला वाईड दिलेला आहे. 31 धावा फळ्यावरती लागलेल्या या वाईडच्या स्वरूपात. आणि हा वाईडचा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. आणि जेव्हापर्यंत जे प्रेक्षक या ठिकाणी चर्चा करतायत की भरत नावाचं जे वादळ आहे ते अजूनही क्रीडांगणावर खेळपट्टीवर थांबू नये. हे वादळ केव्हा यांना सूर गवसेल आणि केव्हा तडाखेबंद फलंदाजी करील यात शंका नाही. कारण पूर्ण भरोसा या भरत या नावाच्या वादळावर आहे आणि भरत हे वादळ अतिशय तडाखेबंद फलंदाजी करण्याकरता प्रसिद्ध सुद्धा आहेत. भरत आहे तेव्हापर्यंत अजूनही YSW या संघाने धीर सोडलेला नाही. पुन्हा एकदा पंचांकडे आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त असलेली दाद मागितली होती. अल्ट्रा एचचा रिव्ह्यू नाही ऑर्गनायझरच्या इकडून आयोजकांच्या इकडून सूचना करण्यात आलेल्या आहे. एका संघाकरता या ठिकाणी एकच रिव्ह्यू आहे हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. आणि रिव्ह्यू या आधी वाईडवर संपलेला आहे आणि अल्ट्रा एज नसल्यामुळे या ठिकाणी रिव्ह्यू पण या ठिकाणी तो रिव्ह्यू स्वीकारला जाणार नाही. पंच सामना लवकरात लवकर सुरू करा. राहुल सर आणि यश सर. चार षटकांचा खेळ पूर्ण झालेला. अंपायर मॅच जल्दी सुरू करो. राहुल सर यश सर. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 31 धावा फळ्यावरती लागलेल्या आहेत. 3 गडी बाद. आता 18 चेंडू 50 धावा. 18 चेंडू 50 धावा असं समीकरण आलेलं आहे. मोठा फटकार निश्चित एक. यावेळी मात्र समीर यांच्या फळीमधून आलेला उत्साह निर्माण केलेला YSW या संघामध्ये संचार निर्माण झालेला आहे. ऊर्जा निर्माण झालेली आहे या षटकाराने आणि सामन्याचे सूत्र आपल्या हाती घेताना दिसतोय समीर. गोलंदाजी करत होता युगल आणि युगलचा पहिल्या षटकामध्ये सुद्धा धावांचा पाऊस पडला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच पहिल्याच चेंडूवर तडाखेबंद असा षटकार आणलेला आहे. या षटकाराच्या मदतीने 37 धावा फळ्यावरती लागलेल्या 3 गडी बाद संचार निर्माण केलेला आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र यष्टीरक्षकांनी कुठलीही चुकी केलेली नाही आणि बादून तंबूत परततो या ठिकाणी समीर नावाचं वादळ. परंतु भारत अजूनही खेळपट्टीवर कायम. भरत
यानंतरचा होणारा सामना ब्रदर 11 विरुद्ध शेर शिवाजी. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल घेण्याकरता पंकज भाऊ आणि वैभव भाऊ यांच्याशी संपर्क साधतील. नाणेफेकीचा कौल घेण्याकरता पुढे सरसवून मारलेला फटकार, चेंडू जातोय लॉंग ऑनला. एक धाव पूर्ण केलेली. धावसंख्या वाढून झालेली 38 धावा. आता मात्र 15 चेंडू 43 धावा असं समीकरण आलेलं. युगलच्या गोलंदाजीवर प्रहार करण्याचा प्रयत्न केलेला होता भारत यांनी. एकच धाव प्राप्त होईल. 39 चेंडू 39 धावा पड्यावरती लागलेल्या आहे. 4 गडी बाद. 5व्या षटकाचे 4 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत. अखेरच्या 2 चेंडू शिल्लक. 14 चेंडू 42 धावा. या ठिकाणी हा झेल पळायला पाहिजे होता. सुंदरसा फटकार मारलेला होता वाईट लॉंग ऑफला. 2 धावा एकत्रित केल्या. हाताला लागून हा चेंडू गेला. वेग मात्र कमी झालेला होता या चेंडूचा. यावेळी योग्य असं क्षेत्ररक्षण. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र सीमारेषेच्या बाहेर वाईड मिड ऑफला मारलेला फटकार. 45 धावा. 4 गडी बाद. 5 षटकांचा खेळ पूर्ण. 12 चेंडू 36 धावा. 12 चेंडू 36 धावा असं समीकरण आलेलं आता या ठिकाणी. शेर शिवाजी आणि ब्रदर 11 दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल घेण्याकरता मंचाकडे याल. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. चेंडू आलेला होता स्क्वेअर केटला. यश यांच्या हातामध्ये. एकच धाव आणि सुंदर फेकी सरळ यष्टीवर. एकच धाव प्राप्त होईल. 46 धावा. ब्रदर्स 11 या संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल घेण्याकरता पंकज भाऊ आणि वैभव भाऊ यांच्याशी संपर्क साधतील. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. अचूक टप्प्यावर डिच्चून गोलंदाजी करतोय संजू चव्हाण. छत्रपती संभाजी नगर एक्सप्रेस म्हणून या खेळाडूला ओळखलं जातोय, ज्याचं नाव संजू चव्हाण आहे. वेगवान गोलंदाजी करतोय हा चेंडू हवेत आणि पॉइंटवर 2 टप्प्यामध्ये झेल. आणि हा झेल सुटलेला आहे पॉइंटवर आणि 2 धावा. आणि या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा एकत्रित केल्या. संजू चव्हाण यांना 3री सफलता या ठिकाणी प्राप्त होऊ शकली असती, परंतु क्षेत्ररक्षकाची लाभ साथ त्यांना लाभली नाही. मोठा फटकार आणि यावेळी मात्र झेल. 3री सफलता संजू चव्हाण यांना. असंच नाही म्हटलं जात त्यांना. संजू चव्हाण उर्फ छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस. नवीन फलंदाज जय.
अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी याला म्हणतात कौशल्यवान गोलंदाज. आपल्या भात्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करत या ठिकाणी टिचून मारा करतोय. अक्षरशः बांधून ठेवलाय फलंदाजांना. छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू दुसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय. आतापर्यंत केवळ 3 धावा दिल्या. मोठा फटकार मारला जरूर, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक या क्षेत्रामध्ये नव्हता. जवळपास स्ट्रेटला हाणलेला फटकार. 6 षटकांचा खेळ पूर्ण. हो, 6 षटकांचा खेळ पूर्ण. 49 धावा, 5 गडी बाद. भरत खेळतो 9 चेंडू 8 धावांवर आणि अनिकेत खेळतो 2 चेंडू 1 धावांवर. सुरेख गोलंदाजी केलेली होती संजू चव्हाण यांनी. 2 षटक. नवीन गोलंदाजी करता आलेले समीर. संजू चव्हाण यांनी 2 षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्या आणि 4 फलंदाजांना बाद केलं. समीरचा अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. सुंदर गोलंदाजी केलेली होती छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस उर्फ संजू. केवळ 4 धावा दिल्या आणि 3 फलंदाजांना. बॅटची कळा घेत चेंडू जातोय वाईड मिड ऑनला. 1च धाव प्राप्त होईल. आता मात्र एक औपचारिकता बाकी असं म्हणाव्यास हरकत नाही. 4 चेंडू 31 धावांची गरज. अशक्य प्राय असं हे आव्हान. यानंतरचा होणारा सामना या ठिकाणी मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो केवळ काही औपचारिक चेंडूंचा खेळ शिल्लक. आता मात्र 3 चेंडू 30 धावा. ब्रदर 11 या संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल घेण्याकरता येतील. शेर शिवाजी. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न पुन्हा. एक औपचारिकता बाकी राहिलेली. या ठिकाणी YSW हा संघ फारच माघारी पडलेला आहे. शेर शिवाजी निश्चितच या ठिकाणी विजयाच्या दिशेने आणि जवळपास विजय निश्चित झालेला आहे शेर शिवाजी यांचा. 1 चेंडू 28 धावा. मुकद्दर सिंग माईक सांभाळतील थोड्या वेळासाठी. रिव्ह्यू संपला म्हणा. रिव्ह्यू संपलाय त्यांचा. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेक घेतील. मी पंचांना विनंती करतो. कॉइन देऊ का वैभव? कॉइन देऊ का? टॉस होताना या ठिकाणी हा काय घेणार आहे? ब्रदर्स 11